शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलीस स्टेशन तर्फे हिंदू मुस्लिम गणेश भक्तांनी एकत्र येत माँ तुझे सलाम ही सद्भावना रॅली काढली आहे। भारत माता की जयचा जयघोष आणि हिंदू मुस्लिम गणेश भक्तांनी अपंग सैनिकांसमवेत सद्भावना रॅली काढून एकतेचा संदेश दिलाय। चिमुकल्या हातांनी सैनिकांना पेढा भरवीत सलाम करणाऱ्या विद्यार्थिनी देशाच्या सीमेवर लढताना सैनिकांनी शर्थीचा पराक्रम गाजवला। आम्ही अंतर्गत शांततेकरिता सक्रिय असलो तरी सैनिकांचे कार्य अतुल्य आहे असं सांगत व्हीलचेअरवरील सैनिकांचे मनगट अधिक बळकट करण्यास सहभागी झालेले पोलीस अधिकारी आणि तुमच्यामुळे आम्ही गणेशोत्सवासारखे सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो अशी भावना मनात ठेवून भारत मातेचा जयघोष करणाऱ्या हिंदू मुस्लिम गणेश भक्तांनी अपंग सैनिकांसमवेत सद्भावना रॅली काढून एकतेचा संदेश दिलाय। तिरंगी झेंडे, फुलांची उधळण आणि चौकात चौकात महिलांनी केलेले औक्षण अनुभवताना सैनिकांना देखील आनंदाश्रू अनावर झाले। निमित्त होतं शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलीस स्टेशन तर्फे मोमीनपुरा व गुरुवार पेठ परिसरातून हिंदू मुस्लिम गणेश भक्त एकत्र येत माँ तुझे सलाम ही सद्भावना रॅली काढण्यात आली। सन्मानपत्र, उपरणे, श्रीफळ देऊन अपंग पुनर्वसन केंद्र खडकी येथील सैनिकांचा सन्मान करण्यात आलाय। गुरुवार पेठेतील हजरत रजा शाह दर्गाह मशीद ट्रस्ट पासून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप महात्मा फुले वाड्यामार्गे शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ उत्सव मंडपात झाला। लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला उत्सव अशा कार्यक्रमांमधून पूर्ण होताना दिसतोय। समाजात सगळ्याच वाईट गोष्टी नाहीत, सर्व धर्मीय बांधव एकत्रित येऊन एकतेचा संदेश देत आहेत। ही गोष्ट समाज एकसंध राहण्याकरिता प्रेरणा देणारी आहे असं मत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग प्रबोधिनीचे पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर यांनी व्यक्त केलंय। संदीप उमरेंद्र, भागवत साठे, जयराम, तारासिंग आणि के रेड्डी आपल्या देशासाठी सरहद्दीवर लढताना काय भावना उचंबळून येतात त्याचा प्रत्यय मला ज्यावेळेला मी अटारी वाघा बॉर्डरला गेलो होतो त्याला आता 25 वर्ष झाली, परंतु आजही त्या आठवणी मनात निश्चितरित्या जागत आहेत। आणि त्याच्यावर ज्यावेळेला काश्मीरमध्ये जे काही चाललेलं आहे ते आपण वर्तमानपत्रात वाचतो ते तिथं काय अनुभवत असते याची एक छोटीशी कल्पना आपल्याला या ठिकाणी येते। खडकीचं हे अपंग पुनर्वसन केंद्र जे आहे जवानांसाठी पॅराप्लेसिंग सेंटरला बराच वेळा जाण्याचा योग माझ्या त्याच ठिकाणी माझं पौष्टिक असल्यावर खूप वेळा आला आणि अशा जवानांच्या समोर आपल्याला काही काळ व्यतीत करता येतो याच्यासारखा दुसरा अनुभव। खडक पोलीस स्टेशन आणि सेवा मित्र मंडळ दोहोंच्याही कामाच्या बाबत आता मी खरं तर या विभागाचा पोलीस अधिकारी नाही, परंतु आता याच विभागाकडे मी एका तिसऱ्या नजरेने, एका सामान्य जनाच्या नजरेने आणि त्याच वेळेला एक बाहेरचा पोलीस अधिकारी म्हणून बघतो। आणि निश्चितरित्या सेवा मित्र मंडळ आणि खडक पोलीस स्टेशन हे दोघंही अभिनंदनाला पात्र आहेत। त्याच्यासाठी आपण एकदा निश्चितरित्या सेवा मित्र मंडळाशी माझा खूप जुना संबंध आहे। गेली 10-12 वर्षे यानं त्या पोस्टिंगवरती मी पुण्यात आहे। बाहेर जरी गेलो तरी त्यानंतर मी परत इथंच आलो आणि त्याच्यावर त्यांचे किती चांगले उपक्रम आहेत आणि लोकमान्य टिळकांना जो गणपती उत्सव अभिप्रेत होता मला वाटतं की त्याचं खरं कार्य हे सेवा मित्र मंडळाकडून केलं जातं आहे आणि त्याला जी साथ दिली जाते पोलीस स्टेशनकडून, नाहीतर पोलीस स्टेशनच्या कामाचं कौतुक हे फक्त तात्पुरत्या स्वरूपात होत असतं, परंतु जाधव आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यांच्याबद्दल सर्वसामान्य माणूस देखील या ठिकाणी चांगलं बोलत आहे। शांतता, जातीय सलोखा आणि समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न समाजाचे रक्षण करणारे पोलीस करतायत। अपंग सैनिकांना पाठीशी उभे राहून बंधुता जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय असं मत खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी व्यक्त केलंय। सेवा मित्र मंडळ खडक पोलीस स्टेशन या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने माँ तुझे सलाम सद्भावना जी रॅली आहे गेले 2 वर्षापासून आम्ही सुरू केलेली आहे। त्याच्या पाठीमागला उद्देश हेच आहे की जे शूरवीर आपल्या मातृभूमीसाठी सीमेवर लढत असताना त्यांना जे अपंगत्व आलेलं आहे त्यांची एक सद्भावना रॅली आपण आपल्या हद्दीतून जिथं मिश्र वस्ती आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्या प्रकारचे लोक ह्या खडकपोटरीच्या हद्दीमध्ये राहतात
आणि ह्या सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्या खडकपूर स्टेशनचा हा गणेश उत्सव शांततेत सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्याला आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला शांतता प्रस्थापित करणे, जातीय सलोखा राखणे, सामाजिक उपक्रम राबवणे आणि त्याचा एक प्रोत्साहन ह्या शूरवीरांना मिळाला पाहिजेत. अजून पुढलं आयुष्य जगण्यासाठी, पुढलं भविष्य त्यांचं घडवण्यासाठी अजून त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजेत, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजेत. त्याबरोबरच सामाजिक एकता प्रस्थापित झाली पाहिजे. हे रॅली आपण रजिया तक्केशापासून निघून पूर्ण आपल्या मिश्र वस्तीतून निघून प्रत्येक ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते, मंडळाचे लोक आणि इतर सामाजिक उपक्रम राबवणारे इतर लोक असे सगळे त्यांना पुष्पवृष्टी करतात, त्यांचं स्वागत करतात, त्यांचा सन्मान करतात आणि त्यांना चांगला प्रोत्साहन देऊन त्यांना या रॅलीचं एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण या खडकपूर स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि पुणे शहरामध्ये नावाने ओळखलं जातं आणि त्याचे एक वेगळं चित्र पुणे शहरामध्ये या गणेश उत्सवामध्ये तयार होतं आणि आमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे शांतता प्रस्थापित होत असते. सद्भावना रॅलीचे हे दुसरे वर्ष असून ज्या जवानांची प्राणाची आहुती देऊन स्वतःला अपंगत्व आणलंय अशा सैनिकांना आनंद मिळावा यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय असं मत शिरीष मोहिते यांनी व्यक्त केलंय. सद्भावना रॅलीचं हे दुसरं वर्ष आहे. त्याचा उद्देश असा आहे की जे जवानांनी आपलं प्राणाची आहुती देऊन म्हणजे त्याग केला आणि अपंगत्व आलं आणि अपंगत्व जीवन जगतात त्यांना कुठेतरी एक दिवसाचा आनंद द्यायचा, त्याच्या मागचा आमचा हा प्रयत्न आहे. हे जवान त्या खडकी येथे असतात आणि त्यांचा आदर्श इतर समाजाला राहावा, युवा पिढीला राहावा की यांचं मोठं एवढं बलिदान आहे आणि ते बलिदान सगळ्या नागरिकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या सणाच्या वेळेस त्यांची आठवण होणं गरजेचं आहे. म्हणून या रॅलीचं आयोजन केलं जातं. खडक पोलीस स्टेशन, सेवा मित्र मंडळ आणि इतर सगळं हद्दीतली सगळी गणेश उत्सव मंडळ आणि मुस्लिम बांधव यात हिरिरीने सहभाग घेत असतात. अनेक वेगळं वातावरण हे महाराष्ट्राला नक्कीच या माध्यमातून दिसतं आणि सेवा मित्र मंडळाचं म्हणलं की 10 दिवस 10 उपक्रम हा आमचा म्हणजे देखावता असतो, पण 10 दिवस 10 उपक्रम हे आम्ही सातत्याने करत असतो आणि त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाच्या पर्यंत जायचा हा आमचा प्रयत्न असतो. जो लोकमान्य टिळकांचा उद्देश होता की गणेश उत्सवातनं समाजासाठी काम करणं हा आम्ही करायचा प्रयत्न करतो. जे सैनिक आपल्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती देतात अशा सैनिकांचा सत्कार होतो याचा अभिमान आहे असं मत मौलाना शबी हसन काझमी यांनी व्यक्त केलंय. और खड़ग पुलिस स्टेशन का कि उन्होंने इतने खूबसूरत और हसीन प्रोग्राम में मुझ जैसे छोटे आदमी को भी शिरकत के लिए मौका दिया. जाहिर है इस वक्त हमारी बज़्म में वो हिंदुस्तान के फौजी और सिपाही तशरीफ फरमाए बैठे हुए हैं कि जो सरहदों पर इसलिए जागते हैं कि हम चैन से सोएं, सरहदों पर इसलिए बेचैन रहते हैं कि पूरा मुल्क चैन से रहे. बहुत दो बातें कहना और इस शेर के साए में दो बातें रखूंगा. मोहतरम इज्जत माब घंटेकर साहब की तशरीफ फरमा है कि कोई हिंदू ना मुसलमान ना ईसाई है, कोई हिंदू ना मुसलमान ना ईसाई है, जो भी इस मुल्क में रहता है मेरा भाई है. यावेळी अपंग सैनिकांनीही आपलं मत व्यक्त केलंय. मैं PRC से हूँ. हमारा उधर मेडिकल डायरेक्टर कर्नल मुखर्जी साहब हैं और इधर इन्होंने जो हमारा इधर सत्कार कर रहे हैं और इस सद्भावना यात्रा को निकाल रहे हैं. हम पिछले साल भी आए थे. हम इनका बहुत बहुत आभारी हैं. बहुत अच्छा अनुभव रहता है क्योंकि हमारा ये सिविल से कॉन्ट्रैक्ट कम रहता है. इस वजह से हमको बहुत ही अच्छा लगता है ये सद्भावना. हमको इतना बड़ा सम्मान देते हैं. हम इन सबका बहुत आभारी है. सत्कार होता है, हम इनके बहुत आभारी हैं. इतना बड़ी चीज हमको देते हैं. यावेळी अमोल नाईक, अमित देशपांडे, अजय पंडित, हेमंत जंजाड, सागर कुलकर्णी, मिलिंद करपे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केलंय तर आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केलंय. डॉक्टर मिलिंद भोई यांनी आभार मानलेत. यावेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग प्रबोधिनीचे पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, संजय गायकवाड, विष्णू केसरकर, शिवाजी देवकर, पोलीस मंगेश नांगरे, एकनाथ कंधारे, प्रदीप शिंदे, नगरसेवक अशोक यनपुरे, विष्णू हरिहर, सुशीला नेटके, ऍडव्होकेट सुभाष मोहिते, चंद्रकांत गोडबोले, ट्रस्टचे विश्वस्त मौलाना शबीउल हसन काझमी, आनंद सराफ, उदय जगताप, डॉक्टर मिलिंद भोई, शिरीष मोहिते, सुनील पायगुडे, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप महाले यावेळी उपस्थित होते.